मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत यंदा सगळीच राजकीय समीकरणं बदललेली दिसत आहेत. महायुतीत भाजप शिवसेना युती फिसकटली तर महाविकास आघाडीतही जागा वाटपावरून फूट पडलेली आहे. त्यामुळे अनेक प्रभागात तिरंगी नाही तर थेट चौरंगी लढत पार पडणार आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीसाठी प्रदेश पातळीवर प्रयत्न झाले, मात्र भाजपने शिवसेनेला फक्त 13 जागांचा प्रस्ताव दिला. तो मान्य न झाल्याने अखेर दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. भाजप 95 पैकी 78 जागांवर निवडणूक लढवणार असून 8 जागा अजित पवार गटासाठी सोडण्यात आल्या आहेत. शिवसेना 72 जागांवर उमेदवार देणार आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतही मोठा तिढा निर्माण झाला. काँग्रेस, ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गट यांच्या जागा वाटपावरून एकमत न झाल्याने ठाकरे गट, मनसे आणि शरद पवार गट मवियातून बाहेर पडले. ठाकरे गट 60, मनसे 15 ते 16 आणि शरद पवार गट 6 जागांवर लढणार आहेत. काँग्रेसने मात्र बहुजन विकास आघाडीला सोबत घेत एक जागा दिली आहे. 13 जागांचा प्रस्ताव देत भाजपला युती करायचीच नव्हती असा आरोप मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. एकूणच मीरा भाईंदरमध्ये यंदाची निवडणूक अत्यंत रंगतदार आणि चौरंगी होण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहेत. दरम्यान तुम्हालाही अशाच पॉलिटिक्स रिलेटेड अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका.